सलामीची जोडी आहे, त्यांना माहिती आहे जोपर्यंत समीर आणि राकेश जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत 52 धावा काय 60 धावा आपण आम्ही मारू शकतो. अशातली धमक आहे. ताकदीचे फलंदाज आहेत, एकाकडे टायमिंग शॉट एकाकडे ताकदीचा शॉट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समीर आणि राकेश. आता 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. इथून कट केलाय चेंडूला आणि काय झेर कॅरी केलंय शरद बुंदाटेनं. समीरचा झालाय पारीचा अंत. पहिला झटका बडवल बी प्लस संघाला. समीर बॅक टू द डग आउट. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये इन्व्हाइट झालाय उमेश जामघरे आणि त्याच्या जोडीला राकेश अजूनही मैदानावरती. आता समीकरण 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज होती, परंतु शरद बुंदाटेने काय झेड कॅरी केलंय आणि समीरला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट, परंतु पंच आमच्याकडे बोलता इट इज अ वाईट. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय अक्षय पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली अक्षयनं. इथून फटका हवाई सपर चेंडू खाली आपण बघतो क्षेत्ररक्षक झेज करणारे अक्षय, परंतु त्याच्याकडनं कॅरी झाली नाहीये. या चेंडूवरती जेलची शक्यता होती, जेल कॅरी करायचा होता, परंतु फंबल झालं. स्वतःच्या पॉलर थ्रो मध्ये झेल करायची होती, परंतु काय झेल कॅरी करता आला नाहीये. आणि हे झेल कॅरी करता करता मात्र या फलंदाजानं 2 धावा नक्कीच प्राप्त केल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 46. आता मात्र 6 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज. इथून ट्रिपल बाद. अजून एक झटका, तो मात्र पांडुरंग 11 बडवल बी प्लस संघाला. जसा समीर गेला तसाच मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय उमेश सुद्धा बाद झाला. अजून एक झटका मैदानाच्या आतमध्ये. उमेश बॅक टू द डग आउट. प्रमोद पाटील, प्रमोद पाटील आता येणारे चेंडू असतील 3 आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. जोपर्यंत राकेश आहे ना तोपर्यंत बडवल बी प्लस संघाच्या आशा पल्लवीत असेल. आता 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. जर संघ विजय करायचा असेल तर एक मोठा फटका आला तर बडवल बी प्लस हा संघ विजय होऊ शकतो. जर एखादा 2 चेंडू जर डॉट आले
तर उमरोली संघ विजय होऊ शकतो. जर तरची भाषा क्रिकेटमध्ये जास्त वापरली जात नाहीये, कारण क्रिकेट हा खेळ असा आहे, एका बाजूने गोलंदाजी करण्याच्या नादामध्ये फलंदाज उत्सुक होतो आणि चेंडू डॉट होतो आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय आता येणार चेंडू असेल ते 3 आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. गोलच्या ट्रॅक वरती अक्षय, गोलच्या ट्रॅक वरती इथून मात्र चेंडू गॅप मध्ये ढकलून दिले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अडवणार. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि इथून मात्र पंचांकर रेफल केलाय. थर्ड अंपायरची भूमिका. चला या तिसऱ्या पंचांची कामगिरी केली आहे. इथून मात्र फलंदाज बिल बाद. षटका क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल रन. आता येणारे 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र पंकज आलाय. मागच्या सामन्यामध्ये या पंकजनं काय फटका खेचला होता. 2 फटक्याने पंकजनं सामना संपवला होता. आता तोच पंकज मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. जर फलंदाजाच्या हातातनं जर बॅट निसटली नसती ना तर नक्की धाव हे पूर्ण झाले असते. आता 2 चेंडू 4 धावा आल्या असत्या, परंतु त्याच्या हातातनं बॅट निसटली नॉन स्ट्राईकला आणि त्याच्यानंतर तो आला. तत्पूर्वी मात्र इथं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि झटका क्रमांक लागलाय तो मात्र 3, तो भडवल B+ संघाला. आता येणारे चेंडू असेल 2 आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. आता 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका नक्कीच. इथून फटका दमदार आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतो हर्षल कोणती चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानाच्या आतमध्ये भडवल B+ संघाला. आता समीकरण येणारा चेंडू असेल 1 आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू 5 धावा. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला संधी देऊया. और तो डीजे आता मात्र अंतिम चेंडूवरती कोण विजय होणार. एकीकडे भडवाल आणि दुसरीकडे डुग्गू आणि वेद 11 SBCC उमरोली. 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. चला काटरंग संघ आपण सुद्धा तयारीत राहायचंय. काटरंग संघाचा कर्णधार आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहा. नेक्स्ट मॅच तुमची असेल मैदानाच्या आतमध्ये. काटरंग आणि जो संघ यामध्ये विजय होईल. आता लेफ्ट हँड बॅट्समन असतो, घातक बॅट्समन असतो. इथून फटका दमदार. चेंडू खाली क्षेत्ररक्षक SBCC उमरोली संघ
हा विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि बडवल संघाचं करूया या ठिकाणी आपण गोड 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 कौतुक मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी काय खेळ पाहायला मिळाला. नक्कीच फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, परंतु थोडीशी ताकद कमी पडली. थोडी ताकद जर आली असती. चला काटरंग संघाचा कर्णधार या आपण आणि उमरोली संघाचा कर्णधार या आपण नाणेफेकीच्या कौलसाठी. आणि या मॅचचा हिरो ठरलाय अक्षय लोंगले ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि हा सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. चला नाणेफेकीच्या कौलसाठी या आपण